नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी MPSC MVI RTO मेन्स या परीक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती डिस्कशन करणार आहोत। तर आजचा विषय असा असेल, ॲक्ट्स अँड रूल्स इसेन्शियल फॉर सेक्शन C इन MPSC MVI RTO मेन्स। ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सेक्शन C निवडला असेल सेक्शन B ऐवजी मेन्समध्ये, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कारण ॲक्ट्स अँड रूल्स हा सेक्शन C साठी महत्त्वपूर्ण म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावरती वेटेज असलेला विषय 2017 साली 10 गुणांसाठी विचारला होता आणि 10 गुण म्हणजे MVI साठी खूप आहेत आपल्याला कट ऑफमध्ये येण्यासाठी। आणि हे 10च्या 10 गुण आपले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे 10 मार्क फिक्स होणार नाहीत, पण त्या 10 मार्कांची तयारी तुम्ही कशी केली पाहिजेत आणि ते बिट्स कुठले कव्हर केले पाहिजेत 10 मार्कांसाठी, हे पूर्ण चर्चा या व्हिडिओमध्ये आहे। त्याचबरोबर MVI प्रीमध्ये सुद्धा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये याचा थोडासा उपयोग आहे। तर चला मित्रांनो, आपण आशा करतो की आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहाल। त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण आपली चर्चा पुढे नेऊयात। तर ॲक्ट्स अँड रूल्स फॉर MPSC MVI सेक्शन C याच्यामध्ये आहेत महाराष्ट्र सिटी टॅक्सी रूल 4 मार्च 2017, त्याच्यानंतर आहे द मोटार व्हेकल ॲक्ट 1988 म्हणजेच मोटार वाहन अधिनियम 1988, द सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स 1989 म्हणजेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989। त्यानंतर त्याच्या पुढचा आहे द महाराष्ट्र मोटार व्हेकल रूल्स 1989। त्यानंतर पुढचा आहे द महाराष्ट्र मोटार व्हेकल टॅक्स ॲक्ट म्हणजेच महाराष्ट्र मोटर वाहन कर अधिनियम। त्याच्या पुढील आहे द महाराष्ट्र मोटर व्हेकल्स टॅक्स रूल्स म्हणजेच 1959चा आहे महाराष्ट्र मोटर वाहन कर नियम 1959। त्याच्यानंतर आहे बॉम्बे मोटार व्हेकल पॅसेंजर टॅक्स ॲक्ट 1958 म्हणजेच मुंबई मोटार वाहन प्रवासी कर अधिनियम 1958। रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन रस्त्यावरील वाहतुकीचे नियम हा देखील आहे। त्याच्यानंतर गुड समेरिटन म्हणजेच अपघातग्रस्तासाठी मदत दूत म्हणून आहे, त्याचे काही अधिनियम आहेत। त्याच्यानंतर आहे स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम, हा शेवटचा आहे शालेय व्यवस्थापन यंत्रणा। तर हे सर्वच्या सर्व ॲक्ट आपल्या मोटार वाहन डिपार्टमेंट ऑफ द महाराष्ट्रावरती आहेत। तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। साधारणतः आपले 10 मार्क फिक्स होऊ शकतात जर हे व्यवस्थितपणे केले तर। आणि याच्यामध्ये जे अमेंडमेंट झालेले ॲक्ट असतील सध्या शासनामध्ये पेंडिंग बिल्स असतील किंवा मोटार वाहन रिलेटेड सध्याचे रिसेंट ॲक्ट असतील त्यामध्ये तुम्ही ॲड केले पाहिजेत। आता हे 10 ॲक्ट आहेत आणि की तुम्ही त्याच्यामध्ये जर अमेंडमेंट केलेले असतील तर त्यामध्ये ॲड करा आणि सर्वच्या सर्व डिटेलमध्ये केले तुमचे 10 मार्क जर तुम्ही सेक्शन C निवडला असेल तर जवळपास फिक्स होतील। आणि MPSC प्रीमध्ये देखील याच्यावरती एखादा दुसरा क्वेश्चन असतोच। तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला युजफुल ठरला असेल आणि जर आपल्याला पुढे भविष्यात शक्य झालं तर या प्रत्येक ॲक्टवरती आपण डिटेल व्हिडिओ बनवूया सेक्शन C साठी। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।